नमस्कार सर्वांना. विकास आपण पाहत आहे विकास विकास युट्यूब चॅनल. आज आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपण खूप दिवस जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाले बघतोय की जे ते हिंदी न्यूज चॅनल वाले मराठी मराठी वाद आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधात देखील एक घनश्याम उपाध्याय म्हणून वकील आहेत. ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत आणि त्यांनी मनसेची मान्यता जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो पक्ष आहे या पक्षाची मान्यता रद्द करण्याचं त्यांनी एक दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टात. एक याचिका दाखल केली आहे. आता मला थोडक्यात सांगायचं आहे, मराठी फक्त काय मनसेच हे एकटा पक्ष हा मराठी जगतोय असं नाही. सर्व पब्लिक म्हणजे जे मराठी लोक आहेत ते सर्व एकत्र आले होते आणि त्यांचा तो मोर्चा होता. आता याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांना टार्गेट करून त्यांना काय साध्य करायचंय. आता कसं झालंय, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे, बीजेपीची सत्ता आहे. त्यांना सर्व महाराष्ट्रीयन लोक एकत्र आले, त्याचं त्यांना खूप मोठं दुःख झालेलं आहे. पण मला हे नाही समजत आहे, मराठी ही महाराष्ट्राची गरिमा आहे, महाराष्ट्राचा जीव आहे. मराठी माणसाचं ते बाकीच्या भाषांनंतर प्रत्येक आपल्या मातृभाषेचा अभिमान हा असायला हवा. आणि त्याच्यामध्ये काय चुकलं त्यांचं? आता मुंबईमध्ये राहून, महाराष्ट्रात राहून जे काही हिंदीमध्ये जे सिनेमा कलाकार भोजपुरी पिक्चर मध्ये काम करणारे, जे आता दिनेश कुमार यादव आहे, तो आता पवन सिंग आहे म्हणा, मनोज तिवारी यांना एवढा आता जो मुद्दा त्यांनी उचलून धरलाय, येऊन जाऊन सारखं ते राज ठाकरे यांना टार्गेट केलं जाते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाही म्हणताय. तुम्हाला महाराष्ट्राने या कर्मभूमी आहे तुमची, इथं तुम्ही काम करताय, मराठी माणसांच्या म्हणजे तुम्ही इथं जगताय महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्हाला भोजपुरीचा गर्व वाटतोय. मग महाराष्ट्रातल्या व्यक्तींना मराठीचा गौरव का न करू आणि गर्व का नको वाटायला, याची थोडी जाण या लोकांना व्हायला हवी. आता एक सांगायचा विषय म्हणजे, आज त्यांनी म्हणजे एक राज ठाकरे, उद्धव ठाकरे सोडले किंवा इतर जे पक्षातले छोटे छोटे संघटना आहेत, सगळी एकत्र, मराठी माणूस हा एकत्र आला. हे लोक मराठी भाषेसाठी त्यांनी GR सर्कलला रद्द करायचं भाग पाडलं, की हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विजय आहे. याच्यावर त्यांनी कोणता पक्ष म्हणून एकत्र आले नव्हते, मराठी माणूस म्हणून एकत्र आले होते. पण आतापर्यंत जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत किंवा जे महाराष्ट्रातले आपले नेते आहेत, त्यांनी आता बाहेर जे हिंदीवाले, तो निशिकांत दुबे म्हणा, दिनेश यादव जो कोण बीजेपीचा नेता म्हणतोय, तो कलाकार आहे, तो डायरेक्ट स्टेटमेंट करतायत हिंदी न्यूज चॅनल त्यांना फिरवतायत. पण आपल्या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मराठीच्या मुद्द्यावरती बोलावंसं वाटत नाही. उलट ते त्याच्यामध्ये उलट हे कसं चुकीचं आहे हेच दाखवत. आजचं स्टेटमेंट आहे की काल मीरा भाईंदरला राजसाहेब ठाकरेंची एक सभा झाली, जिथं आता ते लोक म्हणतात राज्यसभा व्यापाऱ्याला मारलं. पण तो व्हिडिओ तिथल्याच आमदारांनी तेवढा शॉर्ट दाखवला आणि तो व्हायरल केला. तिथला आमदार आहे नरेंद्र मेहता, हा कोणाचा आहे? बीजेपीचा आहे, ठीक आहे. पण काल जी सभा झाली
सभेमध्ये जे साहेबांनी जे जे कोणी टीका केली होती, जो निशिकांत दुबे, तो काय बोलला होता, मराठी आदमी को इधर आने दो, इधर पटक पटक के मारेंगे. काय म्हणजे काय तुझ्या घरचा माल आहे येऊन तू आपटायला. हं? तू ये ना मुंबईत. ते काय बोलले, तू मुंबईत ये, तर समुद्र में डुबे डुबे के मारेंगे. तुम्ही एखाद्यावरती टीका करता हे चालतं, ठीक आहे. याची बाजू कोण घेते, जे आता पक्षामधले जे कॅबिनेट मंत्री आहेत ते तर आतापर्यंत एक नाही, फक्त महायुतीच त्यांना एक टार्गेट दिलेलं आहे, तुम्ही बोला, जे कोणी काय बोललं बोला. आता त्यांच्या पायाखालची आता जे इलेक्शन लागणार आहे महानगरपालिकेचं, ठीक आहे, कुठले भैये जे सुनील शुक्ला सारखे उत्तर भारतीय विकास सेना म्हणे, कोण म्हणते विकास सेना, तो तो उठतोय, निशिकांत दुबे उठतोय, त्याच्यानंतर तो दिनेश यादव उठतोय, पवन सिंह उठतोय, म्हणजे त्यांचे खासदार आहेत मनोज तिवारी, तो व्यक्ती उठतोय. येऊन जाऊन राज ठाकरे होते टार्गेट, उद्धव ठाकरे टार्गेट, मराठी माणसं. अरे तुम्ही महाराष्ट्र राहून मराठी बोलणारच नाही म्हणतात, म्हणजे तुमचा किती आडमोठेपणा आहे. पण एक लक्षात ठेवा, मराठी माणूस काय एवढा पण वेडा नाही. तुम्ही किती दिवस बोलताय बोला, ठीक आहे, याचं तुम्हाला जसंच तसं उत्तर भेटेल. आणि एवढंच सांगायचंय की जे आता मीरा भाईंदरमध्ये जी सभा झाली, ठीक आहे, आतापर्यंत तुमच्या पाठी मराठी माणसाच्या कोण उभं राहील हे जनतेने पण विचार करायला हवं. हे सगळे फितूर झालेले लोक आहेत. आपल्या महाराष्ट्रातले कोणताही एकही नेता जो मराठीच्या बाजूने सत्तेतला असू दे किंवा विरोधी पक्षातला असू दे, कोणी नेता बोलायला तयार नाही. बरोबर, तुम्ही काय कारवाई करताय त्यांच्यावरती. आणि आज तर घनश्याम उपाध्याय म्हणून जे वकील आहेत, त्यांनी तर सुप्रीम कोर्टात मनसे मराठी बोलना चाहिए, महाराष्ट्र में ऐसा राज ठाकरे अमराठी मराठी का ये करते हैं और अमराठी लोगों को मारते हैं. अरे बाबा, अमराठी लोगों को मारते हैं ऐसा बोल रहे हो आप लोग. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यापारी आहे तो इथं राहतोय आणि बोलतोय की हम लोग को मराठी नहीं आता है. तुम्ही लोक इथं बिझनेस करता, कोणाच्या जीवावर करता. महाराष्ट्रातली मुंबई आहे, तुम्ही तुम्हाला एवढाच हे नाही, आपल्या राज्यात जाऊन तिथं व्यवसाय करा. महाराष्ट्र सोडून द्या. तर तुम्हाला जमत नसेल मराठीचा, आम्हाला तुम्हाला जी मातृभाषा इथं तुम्हाला मराठी बोलावंच लागेल. तर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही तुमच्या राज्यात जावा, तिथं धंदा करा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मराठीचा गर्व करा, मराठी बोला, ह्याच्यात सांगणं काही चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्या राज्यांना पण हे करा ना. जे कर्नाटकात मध्ये रिक्षा चालकावरती ते मारहाण झाली, तिथं कोण बोललं नाही खासदार. यांना यांच्या गावात कोण विचारत नाही. हे लोक निवडून येतात आणि दिल्लीत राहतात, महाराष्ट्रात येऊन राहतात, महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी घेतात, त्या लोकांच्या जीवावर जगतात, धंदे उभा करतात. आणि उलट महाराष्ट्रातील जो कोण बाजू घेतात मराठी बाजू, त्याच्या अपोजिट बोलायचा प्रयत्न करतात. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती जर केसेस केल्या, कोर्टात गेला, कुठे जरी गेला, तुम्हाला मुंबईपासून जे महाराष्ट्रापासून जी मुंबई तुम्हाला तोडायचा तुमचा प्रयत्न असेल, ते कदापि मराठी माणूस सहन करणार नाही. आणि एक लक्षात घ्या, हे जोपर्यंत मराठी लोकांना, मराठी माणसाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, तोपर्यंत कोणताही मराठी विषय जो कोणी बोलत असेल त्याच्या विरुद्ध मराठी लोक निर्णय घेणारच, त्याच्या विरोधात बोलणारच. आणि महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी शिकायला सुरुवात करा. काही ठिकाणी क्लास लावलेत लोकांनी, मराठी शिकतायत. आणि काल मीरा भाईंदरच्या सभेमध्ये देखील, राज ठाकरे यांच्या सभेमध्ये जे कोण उत्तर भारतीय असेल काय बोलले, जरा त्यांचं स्टेटमेंट ऐका, न्यूज चॅनलवर ऐका. तुम्ही 4 टाळकी मिळून जर काय
मराठी माणसाचं जर तुम्हाला वाटत असेल की जे आता जो एक झालेत ते लोक, त्याचा काय आत्मविश्वास जर तुम्ही कमी करायचा प्रयत्न करत असाल, तेवढ्याच पट्ट्याने मराठी माणूस परत जागा होणार आहे. आता मराठी लोकांना पण बहुतेक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कोण सरळ कोण चुकीचा ह्या गोष्टी चांगल्या समजलेल्या आहेत. त्याच्यामुळं जे कोणी बाहेरचे बोलतायत उत्तर भारतीय, ज्यांना बोलायचं असेल आपल्या राज्यात जावा, तिथं राहावा, तिथं उद्योगधंदा उभा करा आणि तिथून तुम्ही बोला. जय भारतीय बोला, जय भोजपुरी बोला आणि तुम्हाला अजून काय बोलायचं तिथून टीका करा. तिथं ये म्हणावं, आम्ही तुमच्या कोणत्या दडपणाखाली नाहीये. जर इथं येऊन जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर मराठी माणूस कोणताही सहन करणार नाही. आणि कुठल्याही मराठी जरी, मी उलट यांचं कौतुक करतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी, आणि जे कोण महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक असतील, आणि खरोखरच त्यांनी पुढाकार घेऊन त्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षातले पण जितेंद्र आव्हाड साहेब असतील, सुप्रिया सुळेताई असतील, भरपूर जण मराठीसाठी एकत्र आले होते. आणि मला हेच बोलायचं आहे की असे पक्ष खूप भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येक याच्यातले एक दोन येत असतील. बाकीच्या पक्षातले, भाजपमधले का समोर येत नाहीत मराठी माणसासाठी? तुम्ही यायला हवं. तुम्ही थोडा विचार करा. आपण जरी सत्तेत असलो पण आपल्या जर मातृभाषा जर वाचवायचं असेल तर मराठी माणसाने एकत्र यायलाच हवं. याच्यासाठी आपण आव्हान करतोय. आणि खरोखरच तुम्ही, आपण महाराष्ट्र असल्याचा अभिमान खरोखरच बाळगायला हवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.